पद्मावती भागामध्ये त्यांचं क्लिनिक आहे आणि जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाले त्यांना या क्षेत्राचा अनुभव आहे. तसंच त्यांना सामाजिक कार्याची आवड सुद्धा आहे की त्यांनी नुसतं डॉक्टरची केलेली नाही किंवा तो व्यवसाय करत नाही, तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होतात. आपले जे खाली ज्येष्ठ विरंगुळा केंद्र आहे त्या विरंगुळा केंद्रातल्या ज्येष्ठांशी सुद्धा त्यांचा परिचय आहे. त्यांच्या कार्यक्रमांतर्गत सुद्धा सर येत असतात आणि मागच्या वेळेस आपण ज्येष्ठ नागरिक जे आहे त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस सुद्धा बोरा सरांनी त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यावर कार्यक्रम घेतलेला होता. तर मी सरांना विनंती करते सरांनी तुमच्याविषयी काही थोडक्यात माहिती असेल ती पण सांगा आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा. पद्मावतीला आहे, गरज पडू नये. संध्याकाळी 6 ते 9 असतो, रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत. शक्यतो या वेळेला रात्रीच्या वेळेला क्लिनिक नसतं आणि त्याच वेळेला नेमके प्रॉब्लेम येतात. 10 विचार करून गेली 25 वर्ष मी रात्रीच्या 2 वाजेपर्यंत क्लिनिक असतं. तर तुम्हाला लागलं तर पद्मावती मंदिरच्या समोर माझं क्लिनिक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या म्हटल्या की आपण जास्त वेळ आता घालवायला तुम्हाला पण बरेच वेळ घालवायला तुम्ही येतात. तर तरी पण मला असं वाटतं मी 2 तास तरी मोजकं गरजेचं मी बोलणार आहे. पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं मी किती बोलणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त विचार करून जास्त बोला. म्हणजे तुमचे प्रश्न मी बोलत असताना तयार ठेवा. अगदी महत्त्वाचं वाटलं तर मध्ये शक्यतो प्रश्न विचारू नका. कार्यक्रम झाल्यावर आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. कारण असं आहे की आपण ज्या कुठल्या डॉक्टरकडे जात असतो त्यांना आपल्याला कधी कधी काही विचारता येत नाही, गडबड असते त्यांची पण आसपास होत असतात. त्यामुळे असे काही प्रश्न खूप वर्षांपासूनचे किंवा आत्ताचे तुमच्या डोक्यात असतील ते सुद्धा तुम्ही विचारा. आरोग्यविषयीचे कुठलेही प्रश्न विचारायला अजिबात हरकत नाही. किंबहुना असं समजा की ही संधी आताच विचारता येते, परत विचारता येते. माझा नंबर मी देऊन ठेवणार आहे मॅडमकडे, तुम्हाला विचारता येईल. तुमचा असेल, कोणाचा इतरांचे प्रश्न असतील त्याविषयी आपण सुरुवात अशी करूया. थेट मेनोपॉजला नको जायला. आत्ता सध्या जी साथ आहे, आता जी सध्या वातावरण आहे, थंडी पडते, तर बऱ्याच वेळेला महिलांमध्ये किती जास्त त्वचा सुकी पडण्याचा प्रॉब्लेम होतो. आपण बघतो या बाजूला शक्यतो खूप जास्त खास सुटते आणि रेषा पडतात, पांढरी पडते त्वचा. तर त्याला एक साधा उपाय आहे. साबण जी असते ती साबण आपल्या शरीरातलं तेल काढत असते. म्हणजे बघा तुम्ही खूप उकाड्यात काम केलंय किंवा किचनमध्ये काम केलंय आणि बाहेर जायचं तुम्हाला चेहरा तेलकट झालाय किंवा रात्री झोपल्यावर सकाळी उठताना आपला चेहरा तेलकट असतो. आपण नुसतं पाणी धुवून जात नाही, तो साबण लावला जातो. का तर ती साबणामध्ये तेल असतं जे चेहऱ्याचं तेल काढून टाकतं. बरोबर. मग ती साबण जर तुमच्या चेहऱ्याचं तेल काढते तर ती शरीराच्या अंगाचं पण सगळं तेल काढून टाकते. तेल काढलं की त्वचा सुकी पडते. बऱ्याच जणांना तो त्रास खूप जास्त वाढीव असतो. तर जी नेहमीची आपली साबण आहे त्याच्या जागी पिअर्स नावाची साबण असते, ग्लिसरीन मिळते. ह्या साबणात तेल असतं, त्याच्यात ग्लिसरीन असतं आणि मग ते अंग खाजण्याचा किंवा त्वचा सुकी पडण्याचा त्रास कमी होतो. थंडी. दुसरं आता सध्याला ह्या सीझनमध्ये कधीच नसताना सर्दी खोकला तापाचा त्रास वाढला. म्हणजे कुठेही बघा, कुठल्याही घरात जावा, एकाला झाला की तो सगळ्यांना सर्दी खोकला ताप होतो. एकाला आणला डोस, म्हणजे माझ्या इथं पेशंट एक डोस घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवशी ते डोस सगळे वापरतो. इतका सगळा लगेचच घरात बसवतो. तर सर्दी खोकला ताप याच्यासाठी खूप कटाक्षाने. आता मी सहज गाडी लावली तर समोर माझा एक पेशंट होता, त्यांनी मला बोलवलं. मला वाटलं काय चहा पाण्याला बोलवलं असतं, त्यांनी फोटो घेऊन आलं दाखवायला. इथं पण सोडत नाही. ते आलं तर ठीक आहे, आपल्याला आवड आहे बघितलं. सेम त्या पोरीने आईस्क्रीम खाल्ली, त्याच्यावर चिप्स खाल्ले. आता आयात जर असं करायला लागल्या, चिप्स पण देणार, आईस्क्रीम पण देणार आणि परत डॉक्टरकडे जाऊन कमी होत नाही त्रास. आजही असताना सुद्धा मुलं हट्ट करतात तर घरचे त्यांना अशा वस्तू देतात, त्याच्यासाठी वैतागून जातात, अभ्यासात मन लागत नाही. तर ही काळजी थंड तेलकट आपण एवढी साधी गोष्ट. आता तुम्ही कुठल्या भागांमध्ये राहता मला माहित नाही, परंतु माझा दवाखाना जिथे तिथे स्लम आहे, झोपडपट्टी भाग. आता खरं तर या सगळ्या भागांमध्ये पण मिळतात. मुलांना ते चिप्स आणि बॉबिंग आणि ते मसाला लावलेली बॉबिंग म्हणजे बांबू
प्रचंड मुलांना आवडतं आणि मुलं खातात. अहो एवढी 12 पावडींचं काहीतरी पाकिट असतं. आता कितीला मिळतं? 5 रुपयाला मिळत असेल. म्हणजे एवढ्या कमी पैशात एवढ्या बॉबी तेही तळून पॅकिंग करून त्या किराणा मालाच्या फायद्यासहित तुमच्या हातात जर एवढं स्वस्त पडतं तर काय तेल वापरत असेल? मी पूर्वी भवानी माता मंदिर जवळ राहत होतो भवानी, तर तिथे आपलं मारुतीचं देऊळ होतं. त्या आमच्या इथले किराणा मालाच्या दुकानात ते तेल काय कुठलं जे वाहिलेले आणि खाली जमा झालेले हे तेल वापरतात, त्याच्याशिवाय परवडूच शकत नाही. त्यामुळे निदान काही जर मुलांना आवडीचं खायचं असेल तर असं बॉबी वगैरे तर अजिबातच नका. एखाद्या वेळेस चिप्स दिले तरी ठीक आहे, पण ते हे तर गोष्टी एकदम टाळल्या पाहिजे ज्याला कुठलाही ब्रँड नाही. आता येत्या काही दिवसांमध्ये खाण्याच्या सगळ्या पदार्थांना लायसन्सिंग येणार आहे, स्वच्छता बघितली जाणार आहे, सगळे तपासली जाणार आहे. बेकरीच्या आयटम बद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ बघतो, पायाने पुरवत असतात ते. तुम्ही बेकरी कधीतरी आतून बघा, खाणार नाही कधीच. आतून जिथं ते बनवतात तिथे बघा. आणि बेकरीच्या सगळ्या पदार्थांमध्ये मी प्रत्येक पेशंटला सांगतो, पोटाचा काही त्रास झाला तुम्ही सांगतो बेकरीचे पदार्थ बंद करा. रक्त कमी असेल तरी सांगतो बेकरीचे पदार्थ बंद करा. बेकरीचे पदार्थ म्हणजे कुठले? खारी, बिस्किट, ब्रेड, टोस्ट, पाव. जमत नाही मुलांना, लोकांना, सगळ्यांना आजकाल पाव शिवाय पावभाजी, पाव मिसळ, दाबेली, वडापाव, सगळं पाव. आणि सगळ्यात सोपं ना, कोविड पासून जास्त वाढले. स्वयंपाक करायचं नाही, एक पावाची लादी आली, 2 पावाची लादी आली, थांबलं. त्याची काय प्रॉब्लेम होतो सांगा बरं, कोणाला माहिती आहे का? पाव खाल्ल्याने काय होतं? कोरडेपणा वाढतो का पोटामध्ये? काय वाढतो? मेद वाढतो. ओके. कोरडेपणा वाढतो का? कोरडेपणा वाढतो, ठीक आहे. सगळ्यात सोपी गोष्ट माहिती आहे, तो पचायला खूप जड, संडासला कडक होते. लहान मुलं माझ्याकडे 10 ते 12 वर्षाच्या दरम्यानची मुलं श्रीच्या जागी ऑपरेशन केले, बाहेर पडली जागा. एवढा दररोज त्या मुलांना त्रास होतो. शी करायला त्रास झाला, जोर देऊन देऊन ती जागा बाहेर पडते, नंतर ऑपरेशन करावं लागतं. का तर दूध बिस्किट सकाळी सकाळी काळजी बिस्किट दिवसभराची, खारी खातात, टोस्ट खातात, कॉमन गोष्टी आहेत या. आजकाल ते पचत नाही का? आपली हालचाल पण कमी झाली का? ह्या साधारण सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातल्या गोष्टी आहेत ज्या मला महत्वाच्या वाटल्या. ठीक आहे, आपला जो विषय बोलणार असेल आता लहान मुलांपासूनच्या म्हणजे मुलींपासून चालून काय काय प्रॉब्लेम असतात. आता सांगितलेलं सर्दी, खोकला, ताप, जुलाब हे त्रास सगळ्यांना सीझन प्रमाणे असतातच. एक गोष्ट सांगतो, जुलाब झाल्यानंतर आपल्याकडे पिवळी गोळी किंवा जुलाब थांबण्याची गोळी घेण्याची पद्धत आहे. आता लक्षात घ्या, जुलाब केव्हा होतात? जर खाण्यातून किंवा पाण्यातून जंतू गेलेले असतील पोटात तर जुलाब होतो. आपण काय करतो? ते जुलाब थांबवतो, शरीर बाहेर काढतो आणि आपण त्याला थांबवतो. ते थांबलं 2 दिवस जर जुलाब नाही झाले त्या व्यक्तीला तर ते जंतू तसेच राहणार पोटात. परत 2 दिवसांनी आणखी जास्त त्रास होणार, ताप येणार. त्यामुळे शक्यतो तशी जुलाब थांबण्याची गोळी खूप गरज असल्याशिवाय वापरू नये किंवा वापरली तरी डॉक्टरांची सांगितलं. लहान मुलांना सुद्धा देऊन टाकतात ती गोळी. जुलाब थांबण्याचं औषध कधीच लहान मुलांना देऊ नये. आता नाजूक असते, पोट शकतो मुलांचं, पोट दुखते. त्याला रितसर जे अँटीबायोटिक आहे डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. आणि जे अँटीबायोटिक वापरतात खोकल्याचं असू नये तर पोटाचं, त्याचा कालावधी असतो. एकदा झाकण उघडले की 8 दिवसानंतर ते फेकून द्यायचं. आपल्याकडे फार काटकसर, बाकीच्या ठिकाणी ह्याच्यात नाही करणार काट. आपण औषधं जपून जपून वापरा, तापाचं वापरा, सर्दीचं वापरा, काय प्रॉब्लेम नाही. पण हे अँटीबायोटिक्स जपून जपून वापरत नाही, त्यांनी कडवटपणा पण येतो, त्याने एखादं त्याचा असं संपलेला पण असतो. तर लहान मुलांमध्ये हे त्रास सर्दी, खोकला, ताप, जुलाबच होतात. त्याबरोबरीनं आता काय झालंय बऱ्याच काही दिवसांमध्ये मागच्या पूर्वीच्या वेळी जेव्हा आम्ही अभ्यास केला, पुस्तक आम्हाला अजूनही पुस्तकामध्ये पाळी येण्याचं वय पूर्वी काय होतं कोणाला सांगता येईल? 14. आता किती झालंय? 10 सुद्धा आहे. आणि मग प्रॉब्लेम होतो सुरू की त्या बाळाला बाळच नाही पाहिजे. 16 वर्षाची मुलगी, पूर्वी 14 वर्षाची मुलगी असायची, थोडी समज आलेली असायची, घरात इतर महिला असायच्या, त्यांच्याकडे बघून त्यांना ते कळायचं पिरियड्स काय असतात, मेन्स्ट्रुअल सायकल काय असते, बायकांच्या बोलण्यामध्ये ते ऐकायच्या. आता 9 वर्षाच्या मुलीला जर पिरियड्स आले तर मुळात तिला हे बरं, आजकाल जॉईंट फॅमिली नाही,
पूर्वी वाडा संस्कृती होती, सगळे वाड्यात एकत्र राहायचे, गावात सगळ्या महिला एकत्र असायच्या आणि मग त्या मुलींना समजून सांगण्यासाठी. तर याच्यावर आपला कंट्रोल नाही होऊ शकत, निसर्ग आहे. अचानकपणे अनेक वर्ष, शेकडो वर्षानंतर हा बदल झालाय पिरियड्स लवकर येण्याचा. परंतु कुठल्या तरी माध्यमातून त्या मुलीला 9 वर्षाच्या हे समजून सांगता आलं पाहिजे. आता ही कला आहे तुमच्या, जर नसेल शक्य तर डॉक्टरकडे जा, लेडीज डॉक्टरकडे. आणि असं कधीतरी होऊ शकेल, झालं तर घाबरायचं नाही, हे तिला समजून सांगितलं पाहिजे. कारण 14 वर्षाच्या सुद्धा मुलीला फार कळत नसेल, आता तर 9-10 वर्षाच्या मुलीला समजून सांगणं कठीण आहे, तर ते समजून सांगणं गरजेचं. दुसरी गोष्ट, जर का हा बदल झालाय तर त्याच्यासाठी ती मुलगी सक्षम असणं गरजेचं. म्हणजे आपल्याकडे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आवर्जून मी बेकरी प्रोडक्ट्स बद्दल बोललो, कारण ते खाऊन हिमोग्लोबिन कमी का होतो हा मगाशी मुद्दा राहिला. तर मैदा आहे तो पचत नाही, त्यामुळे भूक लागत नाही जास्त, आणि मग जे महत्वाचं खाल्लं पाहिजे ते खाल्लं जात नाही, पोट जड राहतं म्हणून भात खाल्लं जातं. भाजी, चपाती, ग्रीन सलाड, कोशिंबीर हे पदार्थ खाल्ले जात नाही, आणि खूप दिवस असं राहिलं तर हिमोग्लोबिन कमी होतं. तसं ह्या मुलींमध्ये फार कटाक्षाने काळजी घेतली गेली पाहिजे. फळं आणि ग्रीन सलाड, पालेभाज्या, कडधान्य हे पदार्थ अशा मुलीला गेले पाहिजे. जास्तीत जास्त लक्ष त्या मुलीवर ठेवलं पाहिजे, कारण जर त्या वयात बीज तयार होतं तर त्या बीजाला पोषण मिळणं हे आवश्यक आहे. घरात आता तुमची मुली समजा मोठे झाले असतील, नाती असतील, बहिणीची कोणी घरातले असतील, तर ह्या गोष्टी जिथं लक्षात येईल तिथं आपण जर सांगितलं, समोरच्याला ते जर पटलं आणि त्यांनी फॉलो केलं, तर तो झालेला बदल बघून आपल्याला एक सामाजिक समाधान. मी आता इथं आलोय बोलत, मी 4 गोष्टी 4 महिलांना सांगितलं, 10 महिलांना सांगितलं, 30 महिलांना सांगितलं, त्यांच्यामध्ये काही बदल झाले, एवढ्याच समाधानासाठी मी हे काम. तसं तुम्हाला सुद्धा एखाद्या फॅमिलीला हे समजून सांगितलं, तुम्हीही वावरता समाजामध्ये, त्यामुळे तुमच्या शब्दाला पण किंमत असते आणि ते ऐकलं. आता हे झालं 10 वर्षापर्यंतच्या मुलींचं. त्यानंतर पिरियड चालू झाल्यानंतर 2 प्रॉब्लेम येतात नवीन. एक तर ड्युरेशन, एकदा आली की परत 4-5 महिने येत नाही, किंवा जर 15 दिवसांनी येते, ह्याच्यात काहीही बदल करायची गरज नसते. फक्त आहार उत्तम ठेवणं गरजेचं आहे. बॉडी स्वतःचं सायकल स्वतः क्रिएट करायला कधी कधी वेळ लागतो. काही मुलांमध्ये इमिजिएट, मुलींमध्ये लगेचच नॉर्मल येते, पण खूप डिले झालं तरी काळजीचं कारण नाही. आपण 15 दिवसांनी येत असेल आणि ब्लिडिंग होत असेल तर मात्र कन्सर्न आहे आणि लगेचच ते डॉक्टर दाखवलं पाहिजे. पहिले 6 महिने त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं, ते सुरळीत व्हायला तेवढा कालावधी जातो. जरी मुलगी लहान असली किंवा मोठी असली तरी सुद्धा पहिले 6 महिने पुढे मागे होऊ शकतो. फक्त ह्या काळात आहार सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. आता हा झाला नुकतीच पाळी चालू झालेल्या मुलींच्या संबंधी. त्यानंतर थोड्याशा प्रौढ महिला त्याच्यामध्ये परत एकदा हाच एक प्रॉब्लेम असतो की डिले होतो. आणि आपल्याकडे खूप समज आहे की पिरियड्स मध्ये ब्लिडिंग नाही झालं की वाद वाढेल आणि मग जाड झालं की त्याला बाकीचं खाण्यापिण्यावर व्यायाम न करणे ह्याकडे लक्ष देणार नाही, ते मला पिरियडचा प्रॉब्लेम म्हणून मी जात नाही. म्हणजे जे मुद्द्याचं आहे ते बाजूला, तर तसं जाड होणं पिरियडच्या ब्लिडिंग मुळे काहीही डिपेंडेंट नाही, त्याच्यावर अवलंबून नाही. ते पिरियड्स मध्ये काय शास्त्र आहे, काय निसर्ग आहे, तर जे बीज महिन्याला एक तयार होतं ते बीज गर्भाशयात येतं. जर तिथं ते फलित झालं किंवा नाही झालं तर ते वाहून जातं. ते बीज वाहून जाणं एवढीच नैसर्गिक प्रक्रिया, त्याच्याबरोबर भरमसाठ ब्लिडिंग व्हायला पाहिजे असं अजिबात काही नाही. पण किती दिवसांनी तुम्हाला पिरियड्स आले पाहिजे? 28 दिवसांनी पिरियड, 2-3 दिवस इकडे तिकडे चालत. किती दिवस पिरियड्स राहायला पाहिजे? 4 दिवस. समजा 2च दिवस, काय काळजीचं कारण आहे? मूळ काय आहे ते बीज वाहून जातं, संपलं. आता त्याच्या आसपास जो पापुद्रा तयार होतो तो वाहून जातो, म्हणून ब्लिडिंग होतं. त्यांना कमी होतं, काय जास्त ब्लिडिंग होत असेल. माझ्याकडे अनेक महिला अशा येतात की ज्यांना हिमोग्लोबिन 5-6 असं झालेलं असतं आणि कारण असतं फक्त ब्लिडिंग, जास्त ब्लिडिंग. हे एवढं दुर्लक्ष केलं जातं. आता आपल्याला हिमोग्लोबिन कमी आहे का किंवा हिमोग्लोबिन हो हिमोग्लोबिन कमी झालंय का हे कसं ओळखावं?
तर तुम्ही समजा आता बसले आणि उठताना अंधारी आली, पहिलं लक्ष हिमोग्लोबिन चेक करून घ्या. लिफ्ट नसेल इथली, जिना चढला, वरती येईपर्यंत दमछाक झाली, हिमोग्लोबिन कमी आहे. चिडचिड वाढली, अनेक असे लक्षणे, त्यातली ही काही महत्वाची लक्षणे. आपणच आपलं दर वेळेला ब्लड चेक करायला जाण्याची गरज नाही, आपलं आपल्याला लक्षात येतं. आता आम्ही काय करतो, दरवेळेला हिमोग्लोबिन चेक करायला नाही पडत, आम्ही फक्त हे डोळ्याच्या खालची कळ बघतो, ती टमाट्यासारखी लाल असली पाहिजे, जरा फेंट असली हिमोग्लोबिन कमी, काहींची तर पांढरी पडते. तर ते फक्त बघा, आपलं स्वतःच चेक करून बघा, आपल्या घरातल्या मुलांचं चेक करा, किंवा जिथं तुम्हाला शंका आहे तिथं चेक करा. तसा सल्ला तुम्ही देऊ शकता. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सामान्यपणे मेनोपॉज पर्यंतच्या पिरियड्सच्या प्रॉब्लेम्स आहेत. ज्याच्याबद्दल खूप शंका असते ते म्हणजे व्हाईट डिस्चार्ज, म्हणजे पांढरं श्वेत बदल असं त्याला म्हणतात. तर त्याच्यात काय प्रॉब्लेम आहेत का, त्याचा इलाज काय, तर त्याच्यात एक 2-3 गोष्टी असतात. एक, पाण्यासारखं जसं नाकातनं पाणी वाहतं तसं पाण्यासारखं जर होत असेल तर त्यालाही पांढरं झालं म्हणतात. तर तसं त्याच्यात काळजीचं कारण नसते. बऱ्याच वेळा शरीराची उष्णता वाढली की त्या भागामध्ये सुकेपणा येऊ नये म्हणून शरीर ते द्रव्य तयार करतं, जे चांगलं असतं, त्यात काही प्रॉब्लेम नाही, फक्त स्वच्छता ठेवावी. दुसरं असतं दुधासारखं पाणी, त्याच्यात मामुलीचं इन्फेक्शन असण्याची शक्यता असते, त्याला 1-4 दिवसाच्या गोळ्या असतात त्या घ्याव्या. त्याच्या पुढे जाऊन जे पांढरं असतं ते दहीसारखं घट्ट असतं, जे फंगल इन्फेक्शन असतं, बुरशी असते ती, त्याचा तात्काळ इलाज केला गेला. त्याचा जर इलाज झाला नाही तर त्याच्यात सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे पिवळसरपणा यायला लागतो आणि मग वास येतो. पण ती महिला बाजूला जरी बसली असली तरी तिचा वास येतो. तर त्याचं इलाज रितसर डॉक्टरकडे जाऊन एक कोर्स असतो गोळ्यांचा, तो तोंडावाटे त्या जागी ठेवायची गोळी, हा पूर्ण कोर्स करून ती स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यातून खूप मोठे आजार पुढे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे असं काही असेल तर ते लाजून सांगितलं जात नाही. जेंट्स डॉक्टर असेल आपला तर त्याला तर सांगताच येत नाही, आवर्जून एखाद्या लेडीज डॉक्टरकडे जावा किंवा तुमच्या डॉक्टरशी फ्रीली बोला, ते तुम्हाला समजून सांगेल. परंतु याचा इलाज केला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या व्हाईट डिस्चार्जमध्ये इचिंग म्हणजे खाजण्याचा पण त्रास असतो आणि त्याच्यामुळे मग त्या भागात खाजूला गेलेली, डोके खाजूला गेलेली, सूज येते, दुखणं वाढतं, युरिन इन्फेक्शन वाढतं, लघवीला आग होते, अशा प्रकारचे त्रास होत जातात. हे तात्काळ जर लक्षात आलं, तात्काळ स्वच्छता ठेवली आणि औषधोपचार केले, अंगावर काढले नाही तर हा लवकर इलाज होऊन परत शक्यता परत होण्याची पण नसते. आता एक मूळ जो विषय आहे तो म्हणजे मेनोपॉज. काय मेनोपॉज म्हणजे कोणाला माहिती का, कोणी सांगू शकेल का? झोप लागले सगळ्यांना? मेनोपॉज म्हणजे पाळीबंद होण्याचा कालावधी. एक तर प्री मेनोपॉझल सिंड्रोम म्हणजे पाळीबंद आता व्हायला आली, म्हणजे अंदाजे 40च्या पुढे करून येतात, काहींना उशिरापर्यंत होते, 50-55 पर्यंत सुरू आहे. 40ला काही लोकांना सुरुवात होते. प्री मेनोपॉझल सिंड्रोम. प्री मेनोपॉझल सिंड्रोम मध्ये सगळ्यात पहिला काय होतं तर पिरियड्सची डेट पुढे जायला लागते. म्हणजे जसं सुरुवातीला होतं तसं शेवटाला. एक तर दर 15 दिवसांनी महिन्यातून 2दा पिरियड्स येतील, किंवा मग 2 महिने येणारच नाही, किंवा जरी पिरियड्स आले तरी खूप जास्त ब्लिडिंग होणार नाही. आणि मग बऱ्याच वेळा महिलांना ह्या गोष्टी माहिती असतात, लक्षात येतं की हे प्री मेनोपॉज. पण ह्या स्टेजला तुम्ही मेनोपॉज थोडा डिले करू शकता. इथून सुद्धा जर तुम्ही आहार, हिमोग्लोबिन, हार्मोन्स, व्यायाम हे सगळं जर सुरळीत चालू ठेवलं तर प्री मेनोपॉज सुरळीत जातो आणि मेनोपॉजला सुद्धा त्रास होत नाही. पण काय होतो मेनोपॉजचा त्रास? मेनोपॉज झाल्यावर काही त्रास आहे आणि व्हायच्या आधी काही त्रास आहे. प्री मेनोपॉझल सिंड्रोम्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूड स्विंग्स होतो. जसं मी आल्या विरोध केला की तुम्हाला 2 तास बसवला, एकदमच काही लोकांची चिडचिड, काही लोक हसण्यावर घेतात, माहिती आहे असं काही होऊ शकत नाही, यांना पण काही गरज नाही का, तर चिडचिड होते. क्षणार्थ आनंदी वाटतं, क्षणार्थ डिप्रेशन वाटतं, क्षणार्थ चिडचिड होते. नवरा समोर आले की
मुलांनी थोडी चूक केली चिडचिड होते, गोंगाट सहन होत नाही, टीव्हीचा आवाज सहन होत नाही. गप्पा मारायला बसलं काय गप्पा मारायला बसलं फोनवर गप्पा मारायला बसलं मग काय त्रास. तर अशा प्रकारचे त्रास स्वभावातले मानसिकतेचे व्हायला लागतात. दुसरं अचानक गरम, मध्येच इथं मांडीला गरम होईल, मध्येच पाठीला गरम वाटेल, मध्येच थंडी वाजेल. स्वेटर घातला की गरम होतं, काढला की थंडी वाजते. रात्री झोपेवर चादर घेतलं की गरम होतं, डोक्यावरून घेतलं तर बुधमरतो श्वास काढला की थंडी वाजायचं. असं सगळं हे बदल हीटची सुरू होतात आणि हळूहळू ह्या काळात खूप सुरू व्हायला लागतात. लक्षात ठेवा, कधीही ज्यांना प्रीमेनोपॉझल सिंड्रोम चालू झालाय किंवा 40-45च्या दरम्यान आलेले आहोत, आपल्याला लक्षात यायला लागेल खूप जणांमध्ये D3 नावाचं विटॅमिन कमी झाले आणि कॅल्शियम कमी झाले आणि मग हाडं मोडण्याचं ते असे नाही, हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूप वाढते. तर त्यामुळे रॅन्डमली तुम्ही कॅल्शियमची एखादी गोळी सुरू केली तरी चालेल. एक 15 दिवस गोळी घ्या, 2-3 महिने थांबा, परत 15 दिवसांनी घ्या. कॅल्शियमची कमतरता हमखास मेनोपॉझमध्ये, प्री मेनोपॉझमध्ये किंवा मेनोपॉझमध्ये किंवा पोस्ट मोनोपॉझ म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा वारंवार होते. आपल्या हा इतका कॉमन आहे की एखाद्या स्त्रीला गुडघे दुखत नसतील तर आम्हाला आश्चर्य मेनोपॉझ इतका गुडघे दुखीचा त्रास. त्याचं कारण कॅल्शियमची कमतरता, वेळेत कॅल्शियम काय असतं. घरच्यांच्यासाठी करता करता स्वतःचं खाणं पिणं, स्वतः आवडून दूध घेणं केलं जात नाही आणि मग कॅल्शियमची कमतरता होते. आता पूर्वी शेतात काम केलं जायचं, आता काय उन्हाचा संपर्कच येतो. त्यामुळे उन्हातून मिळणारे D3 हे विटॅमिन जे आपण खातो कॅल्शियम त्याला योग्य ठिकाणी पाठवायचं काम करत असतं. ते D3चं विटॅमिन पण आपलं जास्त घेणं होत नाही आणि बघा तुम्ही टेस्ट करून खूप महिलांमध्ये D3 कमी त्याची गोळी असते आठवड्याला तुमच्या डॉक्टरकडून आवर्जून D3ची गोळी घ्या. B12 नावाचं विटॅमिन कमी असतं. जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी तर 100% B12 इंजेक्शन महिन्यात नाही घ्यावं, पुढची त्रास होतो. बघा बऱ्याच महिलांचं नंतर असं जायला लागतं की काय कारण नाही, सारखी झोप लागते. म्हणजे रात्री वेळेत झोपून सकाळी वेळेत उठलं तरी झोप पूर्ण होत नाही, दुपारी 2 तास डुलकी घेतली तरी झोप पूर्ण होत नाही. काम तर करायचे असतात पण झोपेचं आपलं पूर्ण झालं नाही अशी सतत फिलिंग राहते. तर त्याच्यासाठी B12चं विटॅमिनचं एक इंजेक्शन अतिशय कमी पैसे लागतात त्याला, ते आवर्जून तुमच्या डॉक्टरांना सांगा, त्याच्याकडून घ्या. मेनोपॉजमध्ये अजून एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे हेअर फॉल. खूप केस आहे. परत एकदा त्याला इलाज पोहोचेल कॅल्शियम D3 B12 एवढं करा. ते किमान कंट्रोलमध्ये, म्हणजे नवीन वाढ जरी झाली नाही तरी हेअर फॉल थांबेल. आता याच्यात इलाज काय काय ते पण मी सांगत आहे. एक आवर्जून लक्षात ठेवा की थांबायचं नाही. आता मला वय झालंय, आता माझे चेहरे होत नाही, अजिबात नाही. 1 तास वॉकिंग करा. जर तुम्हाला गुडघे दुखत असतील तर सिलेंडरी सायकल असते, जागेवर सायकल असते बघा, ती सगळ्यात चांगला आहे वॉकिंग आणि रनिंग पेक्षा. कारण कसं असतं 40-45 नंतर हाडं ठिसूळ झालेली असतात, त्यात रनिंग केलं तर गुडघे अजून दिसतात. मग एखाद्या आपल्या आसपास खूप जिम आहेत, आता ओपन जिम पण आहे, ते सायकल चालवा. त्याने काय होतं तर गुडघ्यावर वजन येत नाही, सीटवर वजन जातं आणि पायाचा व्यायाम करतो. त्यामुळे अशा प्रकारचे व्यायाम करा. जेवढं झेपेल तेवढंच व्यायाम. अतिलेख पण करू नका. डॉक्टरने सांगितलं होतं व्यायाम करा, तिला जरा ऍडमिट होतो. पण तसं काही सातत्याने त्यांचं काम असेल त्यावेळेस ओबेसिटी म्हणजे जाड होणं, सेंट्रल ओबेसिटी आम्ही आता त्याला म्हणतो, म्हणजे पोट आणि कंबर हा भाग फक्त वाढतो, बाकी हातपाय छोटे राहतात. आणि मग ती पूर्वीच्या काळी नव्हती ओबेसिटी जास्त. धुणं घरातच, भांडी घरातच, फरशी पुसणे, झाडू घेणे, जमीन सारवणे, शेताची कामं करणे, त्यामध्ये एकदम फिट असायचे. आजकाल तेवढं लोड अजिबात सहज होणार नाही करायला, काय जमणारच नाही. आता भात लावलेला आमच्याकडच्या बऱ्याच महिने ह्या भागाच्या पोहोचले जातात. आल्या की एकदम काळ्या कुठं एक उन्हाचं पडून येतात आणि 4 दिवस त्यांना औषध घेतल्याशिवाय इतकी सवय आपली कमी. ठीक आहे, चांगली लाईफस्टाईल आहे, बदलली, परंतु आपण स्वतः काही जे शिकले असतील तेवढे व्यायाम, आहार आणि निद्रा सगळ्यात झोप
नाहीतर रात्री उशिरापर्यंत घरच्यांची जेवणं चालतात, मग 12 वाजले, मग दोन्ही भांडी घासली, परत पहाटे 5ला उठलं, असं करू नका. थोडंसं वेळ तुमचं स्वतःचं स्वातंत्र्य आयुष्याचं त्यानुसार स्वतःला वेळ द्या, झोपेला वेळ द्या. 3 गोष्टी जाते. तुमची दिनचर्या ठरवा, शरीर स्वच्छ ठेवा, आहार एकदम योग्य ठेवा. अजिबात आम्ही पुढे स्वतःच्या आहाराच्या बाबतीत करू नका. जे आवडतं ते खास, पण जे गरजेचं आहे ते जास्त खा. तिसरी महत्वाची गोष्ट व्यायाम हा पाहिजे. घरातला बऱ्याच महिला मला म्हणतात, मी त्यांना सांगतो बरं वॉकिंग सुरू करा थोडंसं. नाही, मी घरात 2-3 वेळा जिम करते, मुलांना शाळेत सोडायला जाते, ते एक्झर्शन झालं. मी एक्झरसाइज सांगतोय. व्यायाम करताना तुमची बघा एक सगळ्यात मोठा फायदा सांगतो वॉकिंगचा तुम्हाला. तुम्ही सुरू करून बघा, फक्त 8च दिवस करा, 45 मिनिट चालायचं. घरातून निघायचं, घड्याळ लावून 20 मिनिटात जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत जायचं, रिटर्न यायचं. आपल्या इथून सोपं सांगतो, ह्याच भागात तुम्ही असाल, इथून जावा मठात, बाहेरूनच पाय पडा, आजवर परत 2 तास बसतात. मठात जावा, पाय पडून परत या. त्या चालण्याने जे हॅपी हार्मोन आहे ते हॅपी हार्मोन द्यायचं. तुम्हाला 8व्या दिवशी आनंदी झालोय आपण, कळणार नाही कशाचा आनंद आहे, पण आनंदी वाटत. हे कसे बरं, मी हे काही मनाचं सांगत नाही, मी काही रील वाला नाही. रील मध्ये असे खूप सल्ले असतात जे प्रूव्हन आहे. तुम्ही वॉकिंग करायला सुरू करा, काढा वेळ, अर्धाच तास काढायचा, 1 तास फक्त चालायचं. आणि बघा कधी चाला, सकाळी पहाटे थंडीत कुडकुडत गेलं पाहिजे असं काही नाही, संध्याकाळी जा, पण 1 तास 45 मिनिटं चाला. आणि 8व्या दिवशी तुमच्यात झालेला बदल प्रचंड मोठा असतो. लोकांना रक्तपातळीची गोळी का चालू करावी लागते, हृदयाचे त्रास का व्हायला लागतात, चालण्याने जे रक्त पातळ राहतं तसं आता होतच नाही रक्तामध्ये. आणि म्हणून वॉकिंग तुम्ही चालू ठेवा. बाकी मेनोपॉजशी संबंधित जे काही त्रास आहेत ते तुम्हाला सांगितले, त्याचे उपाय सांगितले. आता सध्या चालू असलेले आजार आपण बोललो, लहान मुलांशी संबंधित काय काळजी घ्यायचं ते बोललो, खाण्यापिण्याचं काय खावं काय नाही खावं ते झालं. आता तुमचे काही प्रश्न नाही पोटाचा भाग का मोठा होतो? हे बघा, तो तुम्ही 2-3 प्रकारे त्याच्यात मी म्हटलं मग सेंट्रल ओबेसिटी, कारण आपलं कामाची पद्धत तशी राहिलेली नाही जी पूर्वी होते. आणि आवर्जून त्या मेनोपॉजशी त्याचा काही संबंध नाही. कारण गर्भाशय उलट थोडासा श्रिंक होत असतो मेनोपॉज, त्यामुळे आतल्या अवयवांमुळे बाहेरचा अवयव परिणाम करत नाही. ती फॅट असते एका विशिष्ट वेळेत. आपल्याकडे भारतामध्ये देही असलेले लोक जास्त आहेत. याचं कारण हजारो वर्षाच्या दुष्काळामध्ये आहे. फार पूर्वी सतत दुष्काळ पडायचा, परत पाऊस पडायचा, त्या काळात मग शरीरावर साठून राहावं, उपाशी राहिलं जास्त. आता बघा त्यानिमित्ताने सांगतो तुम्हाला, बऱ्याच जणांना वेटची काळजी येते, वजन वाढलं आणि मग त्या उपास करायला अर्धपोट राहतात. चुकीची पद्धत आहे. कारण मेंदूला मेसेज जातो की तुम्ही जास्त वेळ पोट मोकळं ठेवताय आणि म्हणून त्या काळात तुमचं पोषण व्हावं म्हणून शरीर इथं परत चरबी जमा करायला, उलट त्याने पोट वाढतं. मग वजन कमी करण्यासाठी काय पद्धत आहे, तर सकाळी उठल्या लवकर खाणे. काय होतं बघा, शाळेत मुलांना सोडायचं असतं, घरातली कामं असतात, बचत गटाची कामं असतात, मग ते झाल्यावर निवांत खायला. तसं नका, ते करा, दुपारचं जेवण करा, पण सकाळी उठल्या काहीतरी पोटात टाका. जितका वेळ तुम्ही पोट मोकळं ठेवाल तितकं शरीराला तो मेसेज जाईल की ह्या काळात पोट मोकळं असतं, मग त्या काळात पोषणासाठी चरबी जमा करत असेल तर त्या कारणाने पोटाच्या भागात चरबी जमा होते. आपल्याकडे सांगा अजून काही? हा, मोठ्या मुलीच्या पिरियड आल्यानंतर खूप दुखतं पोटात आणि लहान जी आहे तिच्या नाही दुखत. मोठी मुलगी आहे ना माझी, तिला भयानक दुखतं पोटात पिरियड आल्यानंतर, आणि जी लहान आहे ना तिच्या नाही दुखत, ती नॉर्मल असते. वय किती आहे तिचं? छोटीचं 15 वर्षाची आहे. 15 आणि मोठी 17 आहे. ओके. किती महिने झाले पिरियड चालू, किती वर्ष झाले? छोटीला झाले 1-2 वर्ष झाली. 2 गोष्टी तुम्हाला आधी फ्री सल्ला देतो. एक तर शतावरी कल्प सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर मोठीला, बाकीचं नका काळजी करू, ते दुखत नाही. मोठीचं शतावरी कल्प द्या, सकाळ संध्याकाळ 1-1 कप.
दुधामध्ये आणि योगा करायचा. तिचे स्नायू त्या भागातले, ज्या भागात ओटी पोटामध्ये बेंबीच्या खालचा जो भाग येतो दुखतो, त्या भागातले मसल सहन करत नाही. तर तिला थोडासा योगाला तुम्ही पाठवायला सुरू करा किंवा काही योगाचे प्रकार योगा टीचर कडून शिकून घ्या आणि ते तिला करायला लावा. महिनाभर तिने केलं तेवीसच्या काळात त्रास होणार नाही, मसल तिला चांगला झाला. ती गोळी खाती मध्ये चालतं का तसं? मग बास्केटबॉल सायकल सगळ्यांना त्या बिंदस काही नाही प्रॉब्लेम. दुखणं सहन करण्यापेक्षा त्या गोळ्या सेफ आहे 100%. पण गोळीवर डिपेंडंट राहण्यापेक्षा तिला परमनंटली आणि बऱ्याच काय असतं सहनशक्ती काही कमी असते, काही ओके असते. त्यामुळे कधी सहनशक्ती निमताळे असते. कुणाला काही नसतील तर खूप चांगले, सगळे हुशार आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, आता मी माझ्या क्षेत्राबद्दल वाईट बोलतोय, पण जरा टॉन्सिल दिसले की काळा टॉन्सिल, जरा पोटात दुखलं की काळा अपेंडिक्स आणि थोडा ब्लिडिंग चालू झालं महिलेला एखाद्या की काढून टाकायचं. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय काढण्याची गरज नाही. परंतु दर 2-3 वर्षांनी सोनोग्राफी मागवतो. बऱ्याच जणांना ब्लिडिंग सातत्याने होतं म्हणून पिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो. आता काय बदल आहे त्याच्यात एक चांगला, की ती पिशवी जरी काढली गेली ना तर बीजकोश म्हणजे ओव्हरीज त्या मेंटेन केल्या जातात. त्यामुळे हार्मोन्सचा प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे तसा गरज असेल, खूप ब्लिडिंग होत असेल किंवा फायब्रॉइडच्या गाठी जास्त झाल्या असतील किंवा एखादी वाकडी तिकड्या आकाराची गाठ आतमध्ये दिसली तर निश्चितपणे काढली पाहिजे. पण शक्यतो तसं वेळ येत नाही, कारण त्रास झाल्याशिवाय कोणी डॉक्टरकडे जात नाही. पण त्रास जरी झाला तरी सोनोग्राफी बघा, एक सेकंड ओपिनियन, शक्यतो काढायला लागत नाही. सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण सध्या जरी असलं तरी तो काही सगळ्यांना प्रॉब्लेम नाही, त्याची बाकीची पण लक्षणं खूप असतात, ते बघून ते डॉक्टर करतात. सगळ्यात पहिलं महत्वाचं लक्षात घ्या, मगाशीपासून मी 2-3 वेळा दिसत ब्लिडिंग होऊ नये. ब्लिडिंग जास्त झालं की त्याच्यावरचे जे उपाय पिशवी काढण्यापेक्षा तो योग्य सल्ला मॅडमने सांगितला, किट बसवावं. काळ चालत नाही, कालांतराने जसं प्रॉपर्टी आहे तुम्ही 2 वर्ष फार ठेवू शकता. कुठलंही एक्सटर्नल डिव्हाइस बॉडी जास्त वेळ एक्सेप्ट करत नाही, मग त्याच्याकडे त्यांना सर येतात वगैरे प्रॉब्लेम. त्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या तात्पुरतं कसं असतं, हो 2 भाग आहेत बघा त्याच्यामध्ये. ब्लिडिंग पहिलं स्टॉपच करणं गरजेचं, त्यासाठी तुम्ही कुठलीही मेथड वापरा. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की पिशवी काढायला लागेल, ऑपरेशन म्हटलं की धक्का बसतो, मग तेवढा कालावधी जाण्यासाठी म्हणून टेम्पररी ट्रीटमेंट म्हणून ते किट, ते डिव्हाइस उपयोगी पडतं. परंतु जर तुम्हाला मान्य असेल किंवा आता काही प्रॉब्लेम नाही, आपण हिस्टेक्टॉमी केली चालेल तरी चालेल, तर जर ब्लिडिंग होत असेल तर ब्लिडिंगच्या मागे काय कारण आहेत हे पण कळणं गरजेचं आहे. विनाकारण कधीच ब्लिडिंग होत नाही. काहींचे क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे रक्त गोठवण्याची जी घटक आहेत शरीरातले ते कमी झालेले असतात. काही फिमेल्समध्ये कॅन्सर असतो म्हणून ब्लिडिंग होत असते. जर ते डिव्हाइस ठेवून ती पिशवी अजून मेंटेन केली तर इतर बसू असं पण. त्यामुळे जे पर्टिक्युलर पर्सन वाईज वेगळा वेगळा सल्ला त्याच्यात असतो. आणखी नाही या पिशवी काढल्यावर यायचा हार्मोन्सचा प्रॉब्लेम, पण आता ते मेंटेन काही नाही. बघा, जो शरीराचा अवयव उपयोगात आहे आपण त्याला जेवढा दिवस मेंटेन केलाय, एका विशिष्ट कालावधीनंतर ऑपरेशन झाल्यानंतर त्या गर्भाशयाचा तसा काही उपयोग नसतो. मग तिथे राहून त्यांनी अजून काही उपयोग करण्यापेक्षा काढायला हरकत नाही. परंतु काही त्रास असेल तर काढण्याची काही होत नाही. काय ते काय होतं नेमकं बघा, कधी काढली झाली 40च्या बरोबर आहे ना, त्या 4च्या शक्यता कोणी काढत नाही. पण 40 नंतर पिशवी काढली की ती म्हणते मला मुलगी दुखायला, अगं पण तुझ्या वयाने दुखायला, ते काही गर्भाशय काढलेली नाही, नेमकं
बऱ्याच वेळा बघा अजून आपल्याकडे एक गैरसमज काय आहे, दात काढायचं. दात काढलं तर डोळे काही समज नेमकं दात कधी काढायला लागतात 40. तंबाखू खातो, सुपारी खातो, पान खातो, मग दात काढायला पण त्याच वेळेत नंबर येतो. पण ते असं वाटतं की दात काढलेली नंबर काहीही नाही असं. काय दोन्हीच्या तसं पूर्णपणे वेगळे वेगळे. सगळ्यांनी केलं. हो हो. ओटी पोटात दुखतं का वर दुखतं का साईड दोन आता नवीन गोष्टी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बेकरीचे पदार्थ खात असतात पहिलं आणि दुसरं काही कारणाने त्याच्यात गॅस येत आहेत का बघा किंवा पेरिस्टाल्सिस असा एक शब्द येते. स्लो पेरिस्टाल्सिस आता काय होते आपली दर 2 मिनिटांनी अन्न पुढं सरकत असतं. तिचा तो ठरलेला स्पीड आहे. बऱ्याच वेळा तो कमी होतो. तो स्पीड कमी झाला की अन्न साठवून राहतो, गॅस तयार होतो. मग कधी इकडे दुख, कधी इकडे दुख, कधी खाली दुख, कधी वर दुख असं होतं. पूर्वीच्या पहिला त्याला वायुगोळा म्हणायचे. वायुगोळा उपाय काय असायचा? ओळखी बिडी. ती बिडी पिता नंतर तंबाखूची बिडी पाहिजे. म्हणजे इतकं प्रमाण होतं. आता तरी कमी झालं. म्हाताऱ्या बायकांमध्ये बिडी प्यायचं प्रमाण आता तरी कमी झालंय. नाहीतर त्या गोवाच्या बिडीतून कधी त्या बिडीवर सरकायच्या. तर सोनोग्राफी जर नॉर्मल असेल तर थोडंसं व्यायामाची आवश्यकता आहे. योगा क्लास असेल किंवा जिम जरी असेल तुम्हाला काय आवश्यकता सोनोग्राफी नॉर्मल 100% येस. पाणी भरपूर द्या. जेवायच्या आधी पाणी प्यायचं नाही, जेवल्या पाणी प्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. काय होतं आपण जेवायच्या आधी पाणी पिलं तर पाचक द्रव्य डिझॉल्व होतात आणि जेवल्या पिलं तरी तेच. जेवायच्या आधी अर्धा तास तरी पाणी प्यायचं नाही. जेवताना खूप तिखट खाल्लं, एखादा गोड पिलं ठीक आहे. जेवल्यानंतर थोडंसं गुळणी करणे इतकं पाणी प्यायचं. अर्ध्या तासाने तुम्हाला खूप तहान लागते स्वतःहून, मग तेव्हा पाणी त्रास करू. पाणी कमी पडतंय शरीरामध्ये. शरीराला उष्णता जास्त असेल तर श्वास घेताना ते कोरडं पडतं. थोडं पाणी सतत बरोबर ठेवत जावं आणि पाण्याचं प्रमाण वाढवा. बऱ्याच वेळा महिलांमध्ये काय प्रॉब्लेम असतो की सारखं लघवीला जायला लागू नये, लघवीच्या जागेची थोडीशी तारंबळ अजूनही आपल्याकडे आहे आणि मग ते मुळातच कमी पाणी, मग उष्णता असतेच, मग त्याने कशाला कोरड पडण्याचं संध्याकाळी पण झोपलं की मग 2-3 वेळा पाणी प्यावं लागतं. दिवसातून 3 लिटर पाणी पिलंच पाहिजे. उलट पाणी पिणं खूप चांगलं. झोपलं तरी उठलं की पाणी प्यावं लागतं. एकदा मला शुगर बघून घ्या. कधी केलेली शुगर? रात्री नक्की किती वेळा उठावं लागतं? बघून घ्या. शुगर नॉर्मल असेल तर फक्त पाणी प्यावं. तुमचं शरीर मागतंय. बऱ्याच जणांना शरीराचे प्रकार असतात. काही शरीर थंड असतात, काही उष्ण असतात. उष्ण शरीरात पाणी लवकर इव्हॅपोरेट होऊन जातं, मग ते शरीर पाणी मागतंय. पाणी पिण्याचं कधी चांगलं. माझ्या 2 भाच्या आहेत, एक दोन्ही मेडिकल स्टुडंट आहेत. दोघींची अपेंडिक्सचा प्रश्न आणि पोटदुखाचा त्रास पण नाही. नॉनव्हेज वगैरे खाण्यात आलं त्यांच्या पोटात दुखायचं शरीरच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं बघा, अपेंडिक्स दोघींचं झालं आणि काय अनुवंशिक नाही. खाण्यापिण्याचं सवयी, शरीर सात्विक असतात, काही शरीर सात्विक असतात. म्हणजे पूर्णपणे नॉनव्हेज खाणारी फॅमिली, पण 15 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनी आयुष्यात कधी तो घरात नॉनव्हेज केलं की घरात सुद्धा पाहू शकत नाही. पूर्णपणे नॉनव्हेज खाणारी फॅमिली आखी, म्हणजे जसं प्युअर व्हेज असतं तसं प्युअर नॉनव्हेज रोज लागतं. पण त्या घरात तो मुलगा असा आहे की तो नाही जमत. म्हणजे काही शरीर सात्विक असतं. म्हणजे घरात सगळे नॉनव्हेज खातात म्हणून त्या मुली जर नॉनव्हेज खात असतील तर त्यांनी थांबलं पाहिजे. एकदम सात्विक आहार घ्यायचा. त्याच्यामध्ये ग्रीन सलाड जास्त, काकडी, गाजर, टोमॅटो हे नेहमी जास्त करायचं. कारण ते दोघींचं ऑपरेशन पण त्यांचं पोट काही खाली साखरेचं पोट दुखायला ॲडमिट करायला सरायला आणि फार्मिस्ट आहे फिजिओथेरपिस्ट आहे. आयुर्वेदिक इलाज करायला काय असतं बघा. खूप आवडतं. हा तो प्रॉब्लेम आहे बघा. त्यांना म्हणून श्रावणात दुखत नसेल बघा. संशोधनाचा विषय त्या गोष्टीने आपल्या
आलीच नाही. काय घातलं ते अशक्त नाही. असं काही नाही. मी माझं वजन 85 किलो आहे. आता माझं वजन कमी झालं. आयुष्यात कधी अंड सुद्धा खाल्ले नाही. त्यामुळे असं काही गरजेचं आहे ते असं नाही. पण उगाच तोंडाचे चोचले पुरवण्यासाठी आपण काही काशा जोडायचे. सर गाठी बघा 2-3 प्रकार असतात. जेव्हा फ्रेश ब्लड असतं आणि ते डायरेक्टली बाहेर येत असेल तर तुम्हाला एकदम रितसर जसं ब्लिडिंग असतं तसं ते रक्त थोडा वेळ थांबलं काही कारणाने. सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं तोंड असतं तिथे बऱ्याच वेळा ते थांबतं. अगदी 2-3 तास जरी थांबतं तर त्याची गाठी होतं. रक्त जरी आता समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तुम्ही जर तिथे नंतर पाहिजे त्याची गाठी तयार होतात. कुठे तयार होते त्याची टेंडन्सी. काही फिमेल्स मध्ये काळं जातात. त्यांना आज ब्लिडिंग चालू झालेलं असतं उद्या बाहेर पडतं म्हणून काळं घाबरून जातं. हाच प्रश्न अजून तुम्ही विचारला नाही बऱ्याच जणांनी. चेहऱ्यावर काळे डाग पडतात वांगाचा जगात काहीही इलाज नाही. इलाज करू नका. इलाज करणारे डॉक्टर स्टेरॉइडच्या क्रीम देतात. तुमच्या घरात जर कोणी मोमेंट असतो स्किन लाईट बेटनोवेट अशा प्रकारचं क्रीम वापरत असेल तर जागेवर थांबवा. मी बऱ्याच मुली बघितल्या आहेत त्या माझ्यासारख्या होत्या आणि एकदम गोऱ्या पण झाल्या. ते स्किन लाईट किंवा बेटनोवेट वापरतात. कालांतराने जाडी यायला लागते त्यांना. म्हणजे इतका त्याचा भयानक साईड इफेक्ट आहे. स्किन एकदम पातळ होत जाते. असं पापुद्रा निघतो स्किन पातळ होते त्या क्रीममुळे. बरं लोकांना जसं आता आमच्यासारखे लोक तुम्हाला सांगतात म्हणजे बेटनोवेट स्किन लाईट मोमेंट ह्या क्रीम वापरायच्या ऐवजी ब्युटी पार्लरवाल्या फिमेल्स काय करायला लागतात तर डबी आणतात एक आणि त्याच्यात ती क्रीम बनवतात आणि त्याच्यात निविया मिक्स करतात आणि ते विकतात आणि सांगतात दुबईची क्रीम 1500 रुपये घालवतात बायका. गोरं होतं ना 100% होतं. अरे पण नंतर केस व्हायला लागलं काय जर जात असेल तर मगाशी मी सांगितले त्यातल्या 3 प्रकारापैकी कोणता प्रकार आहे ते पाहणं गरजेचं आहे. दही सारखं घट्ट असेल तर लगेचच त्याला अँटीफंगल जर सामान्य तिखट द्राव जर येत असेल तर ती बॉडी हीट आहे आणि त्यामुळे ते येते ते चांगलं आहे. वय व्यायाम नाही करत होऊन जाईल निश्चितपणे कमी होते. व्यायाम अत्यंत महत्वाचं त्यामुळे